नमस्कार मित्रो, आज आपण पेमेंट बँक्स या एका वैशिष्ट्यपूर्ण बँकिंग संस्थेबद्दलची अधिक माहिती घेणार आहोत. आपणा सर्वांना कल्पना आहेच की भारतात सन 2015 पासून स्मॉल फायनान्स बँक व पेमेंट बँक या नवीन प्रकारच्या बँकिंग संस्थांना परवाना देण्याची पद्धती सुरू करण्यात आलेली आहे. त्या अंतर्गत विविध प्रकारच्या पेमेंट बँक्स व स्मॉल फायनान्स बँका या भारतीय बँकिंग व्यवसायामध्ये आलेले आपणास दिसून येत आहेत. तर चला मग आज आपण या वैशिष्ट्यपूर्ण बँकिंग संस्थांची माहिती घेऊया. मित्रो, पेमेंट बँक्स ही एक वैशिष्ट्यपूर्ण बँक असून की ज्या बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 मधील सेक्शन 22 नुसार परवाना देत असते. ही एक कंपनी तत्वावरती स्थापन झालेली पब्लिक लिमिटेड कंपनी असून जिला देशातील जनतेकडून विशिष्ट प्रकारच्या ठेवी संकलित करणे, त्याचबरोबर त्यांना पेमेंट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे यासारख्या कार्यासाठी या बँकांची स्थापना करण्यात येते. तर अशा या एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकारच्या बँक्स आहेत. या बँकांच्या स्थापनेबाबतची काही महत्त्वाची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर आपणास असे लक्षात येईल की सन 2013 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कमिटी ऑन कॉम्प्रेहेन्सिव्ह फायनान्शियल सर्व्हिसेस फॉर स्मॉल बिझनेसेस अँड लो इन्कम हाऊसहोल्ड्स या कमिटीची स्थापना केलेली होती. या कमिटीचे चेअरमन नचिकेत मोर हे होते आणि त्यामुळे ही समिती नचिकेत मोर कमिटी या नावाने देखील ओळखली जाते. या कमिटीने ज्या काही महत्त्वाच्या शिफारशी केलेल्या होत्या त्या शिफारशीमधील पेमेंट बँकांची स्थापना करण्याबाबतची शिफारस ही एक अत्यंत महत्त्वाची शिफारस होती आणि त्यामुळे भारतातील पेमेंट बँक ही डॉक्टर नचिकेत मोर यांची संकल्पना आहे असे मानले जाते. तथापि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2015 मध्ये पेमेंट बँक स्थापन करण्याबाबतच्या विशिष्ट प्रकारच्या गाईडलाईन्स या जारी केल्या की ज्यामध्ये या पेमेंट बँकांच्या स्थापनेविषयीचे क्रायटेरिया, त्याविषयीच्या आवश्यक अटी, त्याचबरोबर या बँकांना लायसन देण्याची पद्धती या सर्व बाबी या गाईडलाईनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. यानुसार भारतात विविध प्रकारच्या पेमेंट बँका ह्या स्थापन झाल्याचे आपणास दिसून येत आहे. आता आपण पाहणार आहोत की या बँकांना परवाना देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे लायसन्सिंग नॉर्म्स निर्धारित केलेले आहेत त्यामधील काही महत्त्वाचे नॉर्म्स आपण पाहणार आहोत. भारतात पेमेंट बँक स्थापन करण्यासाठी जे एलिजिबल प्रमोटर्स किंवा प्रवर्तक आहेत की त्यामध्ये प्रामुख्याने 8 विविध प्रकारच्या प्रमोटरची निश्चिती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये पहिला घटक म्हणजे प्रीपेड कार्ड पेमेंट इन्स्ट्रुमेंट इश्युअर्स की ज्याला आपण PPI असे देखील म्हणतो. ज्या संस्था प्रीपेड कार्ड जारी करतात व ग्राहकांना त्या सेवा उपलब्ध करून देतात अशा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परवानगी दिलेल्या ज्या प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट इश्युअर कंपनीज आहेत की त्यांना पेमेंट बँक सुरू करता येते. त्याचबरोबर इंडिव्हिज्युअल व्यक्ती की जी भारतीय व्यक्ती आहे किंवा प्रोफेशनल व्यक्ती की ज्याला 10 वर्ष बँकिंग व फायनान्समधील अनुभव आहे अशी व्यक्ती देखील पेमेंट बँक स्थापन करण्याविषयीचा प्रस्ताव RBI कडे देऊ शकते. त्याचबरोबर नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज की ज्याला आपण NBFC असे आपण म्हणतो की ज्यामध्ये इन्शुरन्स कंपनीज, म्युच्युअल फंड कंपनीज, त्याचबरोबर लोन कंपनीज, हाऊसिंग फायनान्स यासारख्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज म्हणजेच बिगर बँकिंग वित्तीय संस्थांचा समावेश होतो. त्याचबरोबर बिझनेस करस्पॉन्डंट्स म्हणजेच बँकांच्या वतीने सेवा देणाऱ्या या बिझनेस करस्पॉन्डंट 2 प्रकारच्या घटकांचा समावेश होतो. यामध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्तीद्वारे बिझनेस करस्पॉन्डंटच्या सर्व्हिसेस दिल्या जात असतात. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या वित्तीय व बिगर वित्तीय संस्था बिझनेस करस्पॉन्डंटच्या सर्व्हिसेस देत असतात. ज्यामध्ये संस्था किंवा संघटनांच्या माध्यमातून अशा सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात तेव्हा त्यास कॉर्पोरेट बिझनेस करस्पॉन्डंट असे म्हटले जाते. तर सध्या अस्तित्वात असणाऱ्या कॉर्पोरेट बिझनेस करस्पॉन्डंटला देखील पेमेंट बँकसाठी अर्ज करता येतो. त्याचबरोबर भारतातील मोबाईल टेलिफोन कंपनीज की ज्या सेल्युलर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत आहेत
अशा सर्व कंपन्या यासाठी पात्र आहेत. त्याचबरोबर सुपर मार्केट चेन कंपनीज म्हणजेच मार्केट चेन कंपन्यांना देखील यासाठी अर्ज करता येतो. त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये रिअल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या सहकारी संस्था की ज्यांना त्या ठिकाणी पेमेंट बँक सुरू करण्यासाठी अर्ज करता येतो. त्याचबरोबर भारत सरकारने स्थापन केलेल्या विविध कंपन्या देखील यासाठी पात्र आहेत. तथापि या प्रकारच्या बँका सुरू करण्यासाठी वरील प्रमोटर्स जरी एलिजिबल असले तरी देखील त्यांना भांडवली पूर्ततेबाबतचे नियम हे पूर्ण करावे लागतात. भारतात पेमेंट बँक स्थापन करण्यासाठी किमान 100 कोटी रुपयाचे भांडवल असणे आवश्यक आहे, की ज्यामधील 40% भांडवल हे प्रमोटरने स्वतः त्या ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक असते. या बँकांच्या मध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही अलाउड करण्यात आलेली आहे. तथापि त्यामध्ये 2 महत्त्वाचे सेगमेंट येतात, ज्यामध्ये प्रामुख्याने 49% गुंतवणूक जर त्या ठिकाणी FDIच्या माध्यमातून त्यामधील काही गुंतवणूक होत असेल तर त्यासाठी ऑटोमॅटिक रूट म्हणजेच भारत सरकारची कोणतीही परवानगी न घेता या ठिकाणी FDIच्या माध्यमातून म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून गुंतवणूक करता येणे शक्य आहे. तथापि एका पर्टिक्युलर बँकेमध्ये 49% अधिक व 74% गुंतवणूक करता येणे शक्य आहे. मात्र अशी गुंतवणूक करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून प्रायर अप्रुव्हल किंवा परवानगी घेणे आवश्यक करण्यात आलेले आहे. म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटसाठी विदेशी कंपन्यांना पेमेंट बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येणे शक्य जरी असले तरी 49% गुंतवणुकीसाठी कोणत्याही प्रकारची विशेष परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. मात्र 49% ते 74% टप्प्यामध्ये मात्र या विदेशी कंपन्यांना FDI करण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. त्याचबरोबर जे अनिवासी भारतीय आहेत, नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स आहेत, की त्यांना अशा पेमेंट बँकांचे 24% भाग भांडवल हे खरेदी करता येऊ शकते. त्यासाठीची मर्यादा ही 24% इतकी निर्धारित करण्यात आलेली आहे. तर या काही महत्त्वाच्या अटी व नॉर्म्स आहेत. या नॉर्मचा विचार पेमेंट बँकेसाठी हा केला जात असतो. आता आपण पाहणार आहोत की या पेमेंट बँकांना लायसन देण्याची पद्धती. ज्या संस्थेस किंवा इंडिव्हिज्युअल अथवा प्रोफेशनल व्यक्तीस पेमेंट बँक सुरू करावयाची आहे त्या व्यक्तीने किंवा संस्थेने सर्वप्रथम डिटेल ॲक्शन प्लॅन तयार करणे आवश्यक आहे, की ज्याला आपण बँकिंग बिझनेस प्लॅन असे म्हणू शकतो. यामध्ये बँकेची शाखा, मुख्य कार्यालय, त्याचबरोबर विविध प्रकारच्या सेवा, मनुष्यबळ भरती, प्रशिक्षण यासारख्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी की ज्यामध्ये खर्च, उत्पन्न यासारख्या सर्व बाबींचा डिटेल ॲक्शन प्लॅन तयार करणे आवश्यक असते. हा डिटेल ॲक्शन प्लॅन तयार केल्यानंतर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 मधील रूल 11 मधील जो निर्धारित करण्यात आलेला फॉर्म 3 हा जो आहे तो भरून त्यामधील व्यवस्थित माहिती भरून तो अर्ज व डिटेल ॲक्शन प्लॅन हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सबमिट करणे आवश्यक असते. हा फॉर्म योग्य त्या कागदपत्रांसह विहित पद्धतीने चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडे सबमिट करणे आवश्यक असते. या सेक्शनकडे म्हणजेच RBIकडे या प्रस्ताव हा पोहोचल्यानंतर की त्या ठिकाणची कमिटी प्रायमा फेसियस स्क्रीनिंग करते. म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ बँकिंग रेग्युलेशनमधील विशिष्ट कमिटीच्या माध्यमातून सबमिट झालेल्या अर्जांची योग्य पद्धतीने प्राथमिक तपासणी केली जाते. ही प्राथमिक तपासणी केल्यानंतर संदर्भित प्रस्ताव हा त्या ठिकाणी एक्सटर्नल ॲडवायझरी कमिटीकडे हँडओव्हर केला जातो. एक्सटर्नल ॲडवायझरी कमिटी ही एक अशी समिती असते की ज्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अधिकारी त्याचबरोबर काही बहिस्थ तज्ज्ञ त्यामध्ये समाविष्ट असतात. हे तज्ज्ञ म्हणजेच एक्सटर्नल ॲडवायझरी कमिटी रिझर्व्ह बँकेकडे आलेल्या या प्रस्तावांची छाननी करते, त्याची तपासणी करते व योग्य असणारे प्रस्ताव शिफारशीसह रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सेंट्रल बोर्ड ऑफ RBIकडे सादर करत असतात. तथापि काही प्रस्तावाबाबत काही माहिती अपुरी असल्यास किंवा काही ॲडिशनल माहिती आवश्यक असल्यास एक्सटर्नल ॲडवायझरी कमिटी संबंधित प्रवर्तकास संपर्क करून अधिकची माहिती सादर करण्याविषयीची सूचना देऊ शकते. या सर्व प्रस्तावाची तपासणी झाल्यानंतर हे एक्सटर्नल ॲडवायझरी कमिटी ही संबंधित प्रस्तावास सकारात्मक किंवा नकारात्मक रेकमेंडेशन जी वस्तुस्थिती असेल
त्यानुसार ती शिफारस सेंट्रल बोर्ड ऑफ RBIकडे करत असते. जेव्हा सेंट्रल बोर्ड ऑफ RBIकडे हा प्रस्ताव योग्य त्या टिप्पणीसह किंवा शिफारशीसह येतो, तेव्हा की त्या ठिकाणी एक्सटर्नल ॲडवायझरी कमिटीकडून हा प्रस्ताव योग्य त्या शिफारशीसह सेंट्रल बोर्ड ऑफ RBIकडे येतो, तेव्हा सेंट्रल बोर्ड ऑफ RBI मधील सर्व सदस्य या प्रस्तावाची पुन्हा तपासणी करतात व त्यामधील 4 डेप्युटी गव्हर्नर, 1 गव्हर्नर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्याचबरोबर वित्त मंत्रालयाचे प्रतिनिधी या सर्व सदस्यांच्या या समितीमध्ये त्याच्यावरती विचारविनिमय केला जातो व योग्य त्या प्रस्तावास इन प्रिन्सिपल ॲप्रुव्हल हे दिले जाते. इन प्रिन्सिपल ॲप्रुव्हल म्हणजेच हे विशिष्ट बँकेसाठी दिलेला तात्पुरतं ॲप्रुव्हल किंवा परवाना असतो की ज्याची वैधता किंवा व्हॅलिडिटी 18 महिने इतकी निर्धारित करण्यात आलेली असते. म्हणजेच सेंट्रल बोर्डाने जारी केलेल्या तारखेपासून ते ॲप्रुव्हल 18 महिन्यासाठी व्हॅलिड मानले जाते. या 18 महिन्याच्या कालावधीत त्या संबंधित प्रपोजल सादर करणाऱ्या प्रवर्तकाने बँक स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक असते. जर त्या प्रस्तावकाने किंवा प्रमोटरने 18 महिन्याच्या कालावधीत ही बँक सुरू केली नाही व तशा प्रकारचे रिपोर्टिंग RBIला केले नाही तर हे इन प्रिन्सिपल ॲप्रुव्हल रद्द झाले असे समजले जाते. तथापि 18 महिन्याच्या कालावधीत संबंधित प्रवर्तकाने बँक स्थापन करून त्याबाबतचे रिपोर्टिंग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला केले असता त्यानंतर पुढील फायनल लायसन इश्यू करण्याची प्रक्रिया ही सुरू केली जात असते. तर या पद्धतीने भारतात पेमेंट बँकांना लायसन देण्याबाबतची प्रोसेस ही राबवली जात असते. त्याचबरोबर या पेमेंट बँक या वैशिष्ट्यपूर्ण बँका असल्यामुळे त्यांच्या कार्याची देखील आपणास माहिती घेणे आवश्यक आहे. भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमाप्रमाणे पेमेंट बँक या फुल फ्लेज्ड बँक्स नाही आहेत तर त्या पार्शियल बँकिंग इन्स्टिट्यूट्स आहेत. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या पेमेंट बँका जनतेकडून डिपॉझिट ॲक्सेप्ट करू शकतात मात्र कर्ज पुरवठा करू शकत नाहीत. त्याचबरोबर डिपॉझिट ॲक्सेप्ट करत असताना देखील या बँकांना केवळ सेव्हिंग अकाउंट व करंट अकाउंटवरतीच ठेवी स्वीकारता येतात. म्हणजेच या पेमेंट बँकांना रिकरिंग डिपॉझिट व फिक्स्ड डिपॉझिट अकाउंटवरती ठेवी स्वीकारता येत नाहीत. त्याबरोबरच करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटवरती देखील पर्टिक्युलर एका खात्यामध्ये 1 लाख रुपयापेक्षा अधिकची रक्कम स्वीकारता येत नाही. तथापि या बँका आपल्या ठेवीदारांना डिपॉझिट इन्शुरन्सची सुविधा देत असतात. त्याचबरोबर फॉरेन एक्सचेंजचा बिझनेस देखील या बँका करू शकतात. म्हणजेच एका देशाचे चलन दुसऱ्या देशाच्या चलनामध्ये बदलून देण्याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था या बँकांच्या माध्यमातून केली जाऊ शकते. या बँकिंग संस्था आपल्या खातेदारांना डेबिट कार्ड किंबहुना ATM कार्ड हे देऊ शकतात व त्याबाबतच्या सर्व्हिसेस एक्सटेंड करू शकतात. मात्र या बँकांना क्रेडिट कार्डची सेवा देणे अलाउड करण्यात आलेलं नाही. या बँकिंग संस्था NEFT, RTGS, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस, इमिडिएट पेमेंट सिस्टम यासारख्या विविध प्रकारच्या मोबाईल बँकिंग व इंटरनेट बँकिंग सर्व्हिसेस देखील देऊ शकतात. त्याचबरोबर डोमेस्टिक रेमिटन्स सर्व्हिसेसमध्ये वरीलपैकी विविध बँकिंग सर्व्हिसेसच्या माध्यमातून फंड ट्रान्सफर करण्याची सुविधा देऊ शकतात. त्याचबरोबर या बँकिंग संस्थांच्या माध्यमातून फॉरेन रेमिटन्सेस सर्व्हिसेस देखील दिल्या जात असतात की ज्यामध्ये स्विफ्ट कम्युनिकेशनच्या माध्यमातून किंबहुना ज्याला वायर ट्रान्सफर असे म्हटले जाते की या वायर ट्रान्सफरच्या माध्यमातून भारतातून परदेशात रक्कम पाठवायची असल्यास तशा प्रकारची सुविधा या बँकांच्याकडून दिली जात असते. म्हणजेच पेमेंट बँक्स देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावरती फंड ट्रान्सफर करण्याचे देखील काम करत असल्याचे आपणास पाहाव्यास मिळेल. त्याचबरोबर खातेदाराच्या वतीने रक्कम गोळा करणे व खातेदाराच्या वतीने रक्कम अदा करणे म्हणजेच कलेक्शन अँड पेमेंट सर्व्हिसेस या दोन्ही सर्व्हिसेस या बँका प्रायोरिटीने करत असतात. प्रामुख्याने पेमेंट बँकांची स्थापनाच विविध प्रकारची पेमेंट करण्यासाठीची व्यवस्था पुरवण्याकरिताच झालेली असल्यामुळे या बँका विविध प्रकारची युटिलिटी बिल पेमेंट सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात की ज्यामध्ये इलेक्ट्रिसिटी बिल असेल, टेलिफोन बिल असेल, स्कूलच्या फीज असतील किंवा यासारख्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या युटिलिटी बिलचे पेमेंट करण्याची सुविधा या देत असतात. त्याचबरोबर पेमेंट बँक्स या विविध प्रकारचे थर्ड पार्टी नॉन रिस्क प्रॉडक्ट देखील प्रोव्हाइड करत असतात की ज्यामध्ये या पेमेंट बँका स्वतः म्युच्युअल फंड सर्व्हिस देऊ शकत नाहीत किंवा इन्शुरन्स प्रॉडक्ट स्वतःचे विकू शकत नाहीत. मात्र इतर वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्या
त्यामध्ये लाईफ इन्शुरन्स कंपनी, जनरल इन्शुरन्स कंपनीज, म्युच्युअल फंड कंपनीज त्यांचे प्रॉडक्ट आपल्या काउंटरमधून विकू शकतात. म्हणजेच त्यांच्याकडून सर्व्हिसेस देण्यासाठी पेमेंट बँक्स ॲज ए इंटरमिडिएटर किंवा मध्यस्थ म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्याचबरोबर पेमेंट बँक बिझनेस करस्पॉन्डंट म्हणून देखील काम करू शकतात. तथापि या पेमेंट बँकांना स्वतःचे बिझनेस करस्पॉन्डंट सुरू करता येत नाहीत. मात्र या पेमेंट बँका इतर वेगवेगळ्या शेड्युल्ड बँकांच्या वतीनं बिझनेस करस्पॉन्डंट म्हणून काम करू शकतात. ही एक या पेमेंट बँकांची खासियत असल्याचे आपल्यास दिसून येईल. या पेमेंट बँका आपल्या खातेदारांना, व्यापारी उद्योजकांना पॉइंट ऑफ सेल टर्मिनल म्हणजेच पॉस मशीन, की ज्याला आपण स्वाईप मशीन असे आपण म्हणतो, की जे विक्रीच्या ठिकाणी ठेवलेले इलेक्ट्रॉनिक टर्मिनल असते, तर अशा प्रकारची सुविधा देखील या बँका देऊ शकतात. त्याबरोबरच सर्वसाधारण बँकांच्या प्रमाणे सेफ डिपॉझिट लॉकरची सुविधा देखील या बँका आपल्या खातेदारांना व ग्राहकांना उपलब्ध करून देत असतात. त्याचबरोबर पेमेंट बँकांचे आणखीन एक महत्त्वाचे कार्य म्हणजे या पेमेंट बँका आपल्याकडे संकलित झालेल्या निधीमधून काही निधी शासकीय कर्ज रोख्यांच्यामध्ये गुंतवणूक करू शकतात. म्हणजेच ओव्हरऑल जर आपण विचार केला तर या पेमेंट बँका डिपॉझिट स्वीकारू शकतात, मात्र त्या केवळ सेव्हिंग आणि करंट अकाउंटवरती डिपॉझिट स्वीकारू शकतात. त्याचबरोबर या बँकिंग संस्था विविध प्रकारच्या ई बँकिंग सेवा देत असतात, डेबिट कार्ड सर्व्हिस उपलब्ध करून देत असतात, डोमेस्टिक व फॉरेन रेमिटन्स सर्व्हिसेस देत असतात, पेमेंट अँड कलेक्शन सर्व्हिसेस उपलब्ध करून देतात, विविध प्रकारचे नॉन रिस्क असणारे विविध प्रकारच्या थर्ड पार्टी प्रोडक्टची विक्री या बँका करत असतात, इतर बँकांच्यासाठी बिझनेस करस्पॉन्डंट म्हणून काम करत असतात, सेफ डिपॉझिट लॉकर सारख्या सुविधा देत असतात. त्याचबरोबर आपल्याकडील संकलित निधी शासकीय रोख्यामध्ये गुंतवणूक करण्याचे देखील कार्य करत असतात. तर विद्यार्थी मित्रो, या पेमेंट बँकांची ही काही महत्त्वाची कार्य आहेत. अधिक माहितीसाठी आपण वेगवेगळ्या पेमेंट बँकांच्या वेबसाईटवरती जाऊन त्या बँकांच्या विविध प्रकारच्या सेवा, त्यांचे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस याची आपण जरूर माहिती घ्यावी, की ज्यामुळे आपणास या पेमेंट बँकांच्या कार्यपद्धतीबद्दल, त्याचबरोबर त्यांचा शाखा विस्तार, त्यांच्याकडील विविध प्रकारच्या सेवांच्या बद्दलची अधिक माहिती आपणास निश्चितपणे मिळेल.